brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. डिस्ट्रीब्युटेड सोलर एनर्जी योजना आहे, त्यातनं 100% ॲग्रिकल्चर फीडर ऊर्जीकृत आपण करणार आहोत. 27 जिल्ह्यांमध्ये 3881 विद्युत उपकेंद्रांसाठी म्हणजे सबस्टेशनसाठी सौर प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत आणि जवळपास मी सांगितलं 4000 मेगावॅटचे पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबत जवळपास आता 10,25,000 शेतकरी यातनं ऑलरेडी लाभान्वित झालेले आहेत. त्यांना दिवसा वीज मिळते, पण परवा दिवसा वीज मिळण्याचा विषय आला तर मला आता सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत आपण जे केलं आहे त्यामुळे राज्यातल्या 46 लाख कृषी ग्राहकांपैकी कोण माझ्यासोबत एकदम ठीक आहे काहीतरी चाललंय घरात. सद्यस्थितीत राज्यात 46 लाख कृषी ग्राहकांपैकी 33 लाख कृषी ग्राहकांना आपण दिवसा वीज पुरवठा करू शकतो आहे. त्यामुळे आता फार थोडी गॅप राहिली आहे. या वर्षाच्या शेवटीपर्यंत ती गॅप देखील आपण भरून काढू. आता या योजनेमुळे शेतकऱ्याला तर दिवसा वीज मिळते, पण वीज खरेदी खर्चामध्ये 10,000 कोटी रुपयाची बचत ही महावितरणची होते. AT&C लॉसेस कमी होत आहेत. शासनाची 5,500 कोटी रुपयाची सबसिडी वाचते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये 25% कपात ही या योजनेमुळे आपण त्या ठिकाणी करतो.